माझी गरमी थंड नाही करणार तर कोण करणार? मी बाहेर जाऊ का कोण्या परक्या बरोबर आपली गरमी थंड करायला? सांगा, कोण देणार मला शारीरिक सुख? काय बोललीस तू? काय बोललीस तू? जास्त गरमी आहे ना तुझ्या अंगात? आज मी तुझी सगळी गरमी बाहेर काढतो. नाही, मी बघतोस तुझ्यात किती गरमी येते. नका मारू मला, सोडा मला, नका मारू. साली रंडी, आजपासून बघतोच मी तुझ्या अंगात एवढी गरमी कुठून येते. बायको आहेस, बायको सारखेच राहा, रंडी बनू नकोस, नाहीतर एक दिवस तुला कोठ्यावर बसवेन. मग आयुष्यभर नवीन नवीन पुरुषांबरोबर झोपत राहा आणि मग काढ तुझ्या अंगातली गरमी. समजलं का? चल साली रंडी. काय बघतेस? हा, अजूनही शांत नाही झालीस का? परत काढू का तुझ्यातली गरमी? कुत्री साली. काया कधी कोणालाच माफ करत नाही, खास करून त्याला जो तिला कधीच सॅटिस्फाईड करत नाही. कोण आहे आता? मी आंघोळ करतोय, थोडा वेळ लागेल मला. बेबी, मी दरवाजा खोल ना. काय झालं बेबी? खोल मग सांगते. मला तुझ्यासोबत आंघोळ करायची. खरंच? अरे डार्लिंग, सोबत आंघोळ करायला तर खूप मजा येईल. अच्छा, तुला माझ्यासोबत आंघोळ करायची आहे? हा. काय केलंस? चोरी केली म्हणून प्लीज मला माफ करा. चोरी करण्यासाठी नाही, वेळे अगोदर सिग्नल डाऊन झाल्यामुळे. एका सोबत तर मी 36 तास सेक्स केला आहे, पण त्यानंतर देखील मी सॅटिस्फाईड नाही झाले. आता मी नाही करू शकत मॅडम. एवढ्या लवकर थकलास? आता तर पार्टी सुरू झाली आहे. मला माफ करा, मी आता नाही करू शकत. उगीचच प्रेमाला दोष देतात. खरे दोषी तर हे पुरुषच असतात. बस 3 वेळा करूनच कुत्र्यासारखी अवस्था झाली तुझी. कितीही केलं तरी तुमची भूकच भागत नाही. माझ्यात एवढी गरमी आहे, आणखी 2-3 जण आले तरीही ते मला सॅटिस्फाईड नाही करू शकत. अशाच हपापलेल्या नजरेने पुरुष माझ्या जीवनात येत राहिले, पण दुःख हे आहे की कोणीच माझ्या शरीराची भूक नाही भागवू शकलं. म्हणूनच मी सर्वांना जगातून नाहीसं केलं. विचारात पडले असतील, ज्यांना ज्यांना मी मारलं त्या सगळ्यांची बॉडी कुठे नाहीशी झाली. जो
त्रास देतो, काया त्याचे तुकडे करून कुत्र्यांना खायला घालते. यो यो. मी सगळ्यांना खुश ठेवते. मी एक साधी स्त्री नाही आहे. मी तापलेली ज्वालामुखी आहे. ही तुमची सुंदर कहाणी ऐकणारा मी तुमच्या लिस्टवर कितव्या नंबरचा पुरुष आहे? टोटल 10. आता प्लीज तू मला ए साइडने सुख दे. ए साइडने पण आणि बी साइडने पण. तुझी प्रत्येक गोष्ट ऐकली मी. फास्ट बेबी, कम ऑन, डू मी. खरंच रिअली तुमचं मादक अंग खूपच सेक्सी आहे आणि मजाक मध्ये मजाकच बनून जाईल. तसं मला एक सांगा ना, सेक्स कॉन्डम लावून करू की विदाउट कॉन्डम? जसं तुला वाटतं. काही करायला मी तयार आहे. कम ऑन बेबी. तू देखील विचार करत असशील कोणता हिरा लागलाय माझ्या हाती. सो बेबी, ते प्रेम काय फायद्याचं ज्यात वेडेपणा नसेल. डू इट. माझ्यावर एवढं प्रेम कर की मी नाचू लागेन. तुम्ही रडायला पण लागणार आणि नाचायला पण लागणार.